मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। देवपुरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे शिव फुले भीमयोद्धा कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन। धुळे गुरुद्वारालगत सार्वजनिक शौचालय बांधण्याच्या कामाचा करण्यात आला शुभारंभ। मराठा सेवा संघाच्या वधूवर नोंदणीच्या भित्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रकाशन। जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त अनिसतर्फे शेतकरी व शेतमजुरांना निंबुळ येथे करण्यात आली जनजागृती। आणि काळखेडा येथे जमवाय मातेच्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे शिव फुले भीमयोद्धा कुस्ती स्पर्धेचे माजी आमदार राजवर्धन कदम-बांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। धुळे शहरातील देवपुरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे शिव फुले भीमयोद्धा केसरी कुस्ती स्पर्धेचे माजी आमदार राजवर्धन कदम-बांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। सर्व धर्म समभाव मल्लयोद्धा प्रतिष्ठानचे मल्लयोद्धा कल्याण गरुड यांच्यातर्फे सदर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेसाठी शहरातील तसेच ग्रामीण भागातील मल्ल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सदर कुस्ती स्पर्धेचे 11 ऑगस्ट रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे। यावेळी माजी आमदार राजवर्धन कदम-बांडे, भगवान करणकाळ, दिलीप साळवे, डॉक्टर सुशील महाजन, इर्शाद जहागीरदार, रणजित भोसले, जितेंद्र शिरसाट, प्रदीप करपे, किरण जोंधळे, इस्माईल पठाण, अनिल मुंदडा, भगवान गवळी, रवींद्र आगाव, सिद्धार्थ पारेराव, उमेश चौधरी, मुरलीधर लोकरे, आकाश परदेशी, कल्याण गरुड, दत्तात्रय लहामगे, राजेंद्र गवळी, प्रवीण शिंदे, निलेश गजभिये, सुनील चौधरी, योगेश चव्हाण, बाबा कोळी, संजय चौधरी, कृष्णा शिंदे, गोरख पाटील, विनायक काकडे, बंडू पाटील, दिलीप जगताप तसेच शहरातील शिव फुले भीम सर्वपक्षीय नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिनांक 9 ऑक्टोबर 2024 भव्य शिव फुले भीम मल्लयोद्धा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं व आज एक जोरदार प्रकारे उद्घाटन सोहळा झाला आहे। या सोहळ्याला सर्व पक्षातील, धुळे जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेते मंडळी यांची उपस्थिती लाभलेली आहे। तरी सर्व धर्म समभाव मल्लयोद्धा प्रतिष्ठानचा हेतू एवढाच आहे की धुळे शहरात कुस्ती या खेळाला चालना मिळावी व राष्ट्रीय एकात्मता रुजवावी। या निमित्त आम्ही सर्व धुळे जिल्हा तालीम संघ व तालुका तालीम संघ यांच्या मान्यतेने आम्ही ही कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे राबवत आहोत। नागरिकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने हजर राहावे व भरघोस मल्लांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे व आज आम्ही 11 तारखेला फायनलच्या कुस्त्या होणार आहे व त्या बक्षिसांची लयलूट या पैलवान लोकांनी करावी ही सगळ्यांना शुभेच्छा देतो व धन्यवाद। महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत धुळे गुरुद्वारालगत सार्वजनिक शौचालय बांधण्याच्या कामाचा शुभारंभ सलीमशा यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला। महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत धुळे गुरुद्वारालगत शौचालय बांधण्याच्या कामाचा सलीमशा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुद्वाराचे मुख्य धीरजसिंग बाबा हे उपस्थित होते। धुळे शहरालगत असलेल्या गुरुद्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे या गुरुद्वारात देशभरातील सर्व जाती धर्माचे लोक येऊन राहत असतात। तसेच शीख धर्मीय लोक देशभरातील गुरुद्वारांना भेटी देत असताना धुळ्यातील गुरुद्वारात थांबत असतात। या ठिकाणी शौचालय व न्हाणीघराची संख्या कमी असल्याने शहरातील आणि देशभरातील भाविकांची गैरसोय होत होती। या दृष्टिकोनातून आमदार फारुख शाह यांनी तात्काळ यासाठी मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत 45 लाखांचा निधी मंजूर करून आणला। त्याचा शुभारंभ सलीमशा यांच्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैसर अहमद यांनी केले तर आभार अकीब अली यांनी मानले। यावेळी गुरमीत सिंग मदान, मंगत सिंग चावला, दर्शन सिंग चावला, जोगिंदर सिंग गोराया, प्रदीप सिंग गई, बाजा सिंग खैरा, नरेंद्रपाल सिंग सैनी, आसिफ शाह, पापा सर, फुजेल आजमी, सऊद सरदार, परवेश शाह, सऊद आलम, सलमान खान, कौसर शाह, रियाज शाह, हमीद शाह, सत्तार शाह, आसिफ अंसारी, मुख्तार अंसारी, साबिर सरदार, शाहिद अंसारी, कलीम शमशुद्दीन आदि उपस्थित होते। समाज का काम करें, जात पात को छोड़ के सबके अंदर अल्लाह वाहिगुरु समझे तो हम सच्चे सेवक बन सकते हैं। सबके अंदर उसकी जोत है। ये जो गुरुद्वारा है गुरु का द्वारा, इससे सभी धर्मों को ज्ञान प्राप्त होता है। ये गुरुद्वारा मेरी ज़िंदगी में मेरे को 16 साल की उम्र में सेवा मिली तो मैंने तो यही पाया, यही मैंने देखा कि कभी तो है गुरुद्वारा ऐसा लगता है कि मक्का होता है।
क्योंकि मेरी जो दृष्टि है दिन रात मैं जहाँ पे रहता हूँ, जब मेरे मुसलमान भाई वीर आते हैं, इधर इस्तीमा हुआ था, ये पूरा गुरुद्वारा सब मुसलमानों भाइयों से भरा था। तो प्रसाद पड़ रही थी, गरम गरम प्रसाद खाना उनको मिल रहा था। तो सब बड़े बड़े मौलवी काजी जो बाहर से देशों से आए थे मेरा धन्यवाद करके गए थे कि बाबा जी ये गुरुद्वारा ऐसा लग रहा है जैसे हमारा मक्का है। ये गुरुद्वारा कोई एक धर्म के लिए नहीं है, हमारा पूरे हिंदुस्तान भर से लोग आते हैं। कल भी चंडीगढ़ से जहाँ बसें खड़ियाँ थी तो मैंने कहा एक उद्घाटन तो कल को होएगा, अभी एक अभी कर लेते हैं। वो बोर्ड लगाया था फारूक शाह का, वहाँ पे फोटो खींच के लेके गए। बाबा जी इतना अच्छा एमएलए आपके शहर का है फारूक शाह, जो आपके दर में आके लोगों के लिए लैट्रिन बाथरूम बना रहा है, तो उन्होंने भी आशीर्वाद दिया। ध्यान रखना कि गुरुद्वारा कभी शिरडी वालों का लगता है, कभी सिंगनापुरी वालों का लगता है, कभी साईं शिरडी वाले के लगता है, क्योंकि इसके रूप अलग अलग हैं। इसलिए मैंने फारूक शाह को कहा कि मेरे पास, मैं तो एक संत हूँ, फकीर हूँ, मेरे पास हमारे समाज की गिनती भी नहीं, हमारे पास वोटा भी नहीं, ये भगवान अल्लाह के नाम के लिए जो तुम काम कर देंगे तो अच्छी बात है। उसने मेरा एक शब्द ही मैं उस दिन उनको कहा था, उसने पूर्ण किया। उनके भाई सलीम साहब, सलीम नाम से मेरा बहुत प्यार है। एक गुरुद्वारे का जो काम था ना, बिल्डिंगा, इब्राहिम ठेकेदार सलीम मेरे याद है आज तक, उन्होंने बनाया है। एक गुरुद्वारा साहब भी ध्यान रखना, एक गुरुद्वारा साहब में संगमरमर लगा है, जो ताजमहल में मोहम्मद अदरीस था ना, वो कुल के आदमियों ने जहाँ पे काम किया है। एक गुरुद्वारा साहब पवित्र सेवा का स्थान है। तो फारूक शाह को हम आशीर्वाद देते हैं कि गुरु महाराज उनको और सेवा करने का बल बख्शिश करें, और हमारी यही आशीर्वाद है। सभी उनकी पार्टी, सभी जहाँ पे काजी मौलाना और शेख गुरु जी के मास्टर जी भी आए हैं, हमारे सर्वधर्म सम्मेलन में रहते हैं। सबको हमने बुलाया, सर्वधर्मियों का और मेरी बहनों का और मेरे वीरों का, प्रेस वालों का, सबका हम धन्यवाद करते हैं। मराठा सेवा संघाच्या वधूवर नोंदणीच्या भित्तीपत्राचा प्रकाशन सोहळा बुधवारी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। मराठा सेवा संघाच्या वधूवर नोंदणीच्या भित्तीपत्रकाचा प्रकाशन सोहळा अधीक्षक अभियंता अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, डॉक्टर पूनम पाटील, कार्यकारी अभियंता अनिल सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वधूवर कक्षाचे जिल्हाध्यक्ष PN पाटील हे उपस्थित होते। धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधूवर परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीकरिता संपूर्ण खानदेशभर प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने गावागावात भित्तीपत्रक लावली जाणार आहेत। जास्तीत जास्त पालकांना वधूवर नोंदणी करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने त्या जिल्ह्यातील तालुक्यातील प्रतिनिधींचे संपर्क नंबर सदर भित्तीपत्रके व पॉम्पलेट मध्ये देण्यात आलेले आहेत। त्याचे प्रकाशन बुधवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्रास्ताविकात सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी वधूवर कक्षाचे कामकाज व परिचय मेळाव्याचे नियोजन, वधूवर सूचीचे महत्त्व व संबंधित माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार यांनी केले। आभार प्रदर्शन प्राध्यापक BA पाटील यांनी केले। या प्रसंगी साहेबराव देसाई, डॉक्टर संजय पाटील, SM पाटील, व्याख्याते प्राध्यापक सदाशिव सूर्यवंशी, हेमंत वडक, डॉक्टर सुलभा कुवर, नूतन पाटील, सौ मनीषा पवार, अविनाश पवार, विनोद शिंदे, DT पाटील, PC पाटील, रंगराव पाटील, गुलाबराव पाटील, डॉक्टर संजय पाटील, राजेंद्र पवार, नवनीत पाटील, सतीश पाटील, श्याम निरगुडे यांच्यासह नोंदणी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेशीम गाठी जी सूची आहे, वधूवर सूची, त्याचं विमोचन आणि सोबतच भित्तीपत्रकाचं अनावरण या अशा दुग्ध शर्करा योगाच्या निमित्तानं व्यासपीठ ही आजच्या या कार्यक्रमापाठीमागची भूमिका आणि त्याच्या पाठीमागं लागणारे कष्ट, विशेषतः जो विषय या ठिकाणी आजचा आहे म्हणजे वधूवर सूचक, बऱ्याच ठिकाणी मेळावे घेतले जातात, काही ठिकाणी परिचय पत्रिका काढल्या जातात, कधी ते ऑनलाईन असतात, कधी ऑफलाईन असतात, परंतु निश्चितच हा विषय खरंच एक प्रकारे ज्वलंत जरी म्हटलं आपण तरी हरकत नाही अशा पद्धतीचा हा विषय आहे। कारण आम्ही आता पोलीस प्रशासनात पण काम करत असताना बऱ्याच वेळा जेव्हा मॅट्रिमोनियल डिस्प्यूटचा विषय येतो तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला देखील बऱ्याचशा गोष्टी इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट त्या गोष्टी लक्षात येतात, परंतु त्याच्यामध्ये देखील बऱ्याच अंशी कौटुंबिक कलह आणि त्याच्यात किती विदारक परिस्थिती उद्भवू शकते अशा पद्धतीच्या गोष्टी आमच्या समोर दैनंदिन येत असतात। पण त्याला तोडगा किंवा त्याच्या आपल्याला एक समाज म्हणून किंवा एक चांगल्या पद्धतीचं आपलं सामाजिक उत्तरदायित्व म्हणून
मराठा सेवा संघानं जो मला वाटतं पाठीमागच्या 2 वर्षापासून आपण निश्चितपणे अशा पद्धतीचा उपक्रम राबवलेला आहे. म्हणजे मेळावा खरं तर मागच्या वर्षीच्या मेळाव्याला मला दुर्दैवाने येता नाही आलं, परंतु एक चांगल्या पद्धतीचा मेळावा झाला. मी या ठिकाणी फोटोग्राफ त्याचे बघितले आणि एका चांगल्या कार्यक्रमाला मुकल्याचं दुःख देखील मला स्वतःला वाटतंय. पण एक चांगला उपक्रम आपण सगळेजण त्या ठिकाणी राबवत आहात. त्याच्या पाठीमागं ज्यांचे दृश्य असे हात असतील किंवा शक्ती असतील किंवा जे काही प्रयत्न असतील त्या सर्वांचे या ठिकाणी सर्वप्रथम मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. खरं तर याला आपण एक समस्या असं न म्हणता, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्याचं नावच, या पुस्तिकेचं नाव काय आहे, रेशीम गाठी. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ह्या गाठी ज्या आहेत त्या स्वर्गात जुळतात किंवा वरूनच त्या जुळलेल्या असतात. कारण आपला सहचर कोण असावा किंवा आपली सहचरणी कोण असावी हे खरं तर निवडण्या पाठीमागे त्याला भरपूर वेगवेगळे घटक कारणीभूत असतात. परंतु त्याच्यामध्ये जर ती प्रक्रिया सहाय्यभूत करण्यामध्ये आपला जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा हातभार लागत असेल तर मला वाटतं निश्चितच एक स्तुत्य असा तो उपक्रम आहे. आणि त्याच्यातून जे पण पास्टमध्ये चांगल्या पद्धतीने जे काही त्याला यश आलेलं आहे त्याच्यातून ज्या पण काही सोयरी जमलेल्या असतील, जुळलेल्या असतील आणि त्या चांगल्या पद्धतीने त्यांचे संसार जुळलेले असतील तर त्याच्यातून जे आशीर्वाद मिळतात ते निश्चितच मला असं वाटतं की कुठल्याही पद्धतीने इतर कुठल्या कार्यातून मिळत नाही. धुळे तालुक्यातील निंबोळे येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त अनिसतर्फे शेतकरी व शेतमजुरांना शेतात व गावात जात जनजागृती करण्यात आली. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त धुळे तालुक्यातील निमगुळ येथे शेतकरी व मजुरांना शेतात व गावात जाऊन अनिसतर्फे जनजागृती करण्यात आली. जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यामागचा उद्देश मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. त्यांना तणावमुक्त जीवन तसेच चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. भारतात या आजाराचे प्रमाण वाढले आहे. शरीर आजारी पडतं तसं मनही आजारी पडत आहे. याची पुरेशी जाणीव आपल्या समाजात अजूनही नाही. शरीराचे डॉक्टर असतात तसेच मनाचेही डॉक्टर असतात, त्यांची लोकांना माहिती नाही. शरीर आजारी पडल्यावर त्याचा परिणाम जसा वेगवेगळ्या प्रकारे शरीरावर जाणवतो तसं मन आजारी पडल्यावर व्यक्तीच्या व्यवहारात, वागण्यात, बोलण्यात बदल झाला तर ते करणी, बुधबाधा किंवा अंगात येणे असं न समजता तो मानसिक आजार आहे समजून घेतले पाहिजे. मानसिक आजार मानसोपचार तज्ज्ञांच्या सहाय्याने व उपचाराने बरे होतात. मानसिक आजाराच्या निदानासाठी आपल्याकडे दिरंगाई होते. याच पोकळीत अशास्त्रीय अघोरी उपचार करणारे बुवा, बाबा, माता यांचे प्रमाण वाढताना दिसून येते. यामुळे समाजाच्या मानसिक आरोग्यावर गंभीर दुसरा परिणाम करणारा एक मोठा घटक म्हणजे व्यसनाधीनता, दारू, गांजा, तंबाखू या व्यसनांबरोबर मोबाईलचे व्यसन दिसत आहे. यासाठी तरुण पिढीला वाचवण्यासाठी प्रबोधनाची नितांत गरज आहे. याबाबत अनिसतर्फे दिलीप खिवसरे यांनी प्रबोधन केले. या प्रसंगी रेखा पाटील, प्रमिला पाटील, रत्ना पाटील, सोजा पाटील, सुमन पाटील, रेखा राजपूत, मनीषा पाटील, मीरा पाटील, सुंदरबाई पाटील, मीना पाटील, पमाबाई पाटील, नीनाबाई पाटील, कमलबाई पाटील आणि शेतकरी महिला उपस्थित होत्या. जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की लोकांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करणं, त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं किंवा एक तणावमुक्त जीवन जगणं हा त्यामागे उद्देश आहे. आजकाल आपल्या भारतामध्ये बऱ्याच वेळेला या आजाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. ज्याप्रमाणे आपलं शरीर आजारी पडतं आणि आपण डॉक्टरांना दाखवत असतो त्याप्रमाणे आपलं मनसुद्धा आजारी पडत असतं आणि त्यावेळेला आपण सुद्धा मनाचे डॉक्टर जे असतात त्यांना दाखवायला पाहिजे. बऱ्याच वेळेला सरकारसुद्धा बऱ्याच हेल्पलाईनसुद्धा सांगत असतं. परंतु आजकाल काय आहे, या आजाराचे प्रमाण एक फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर ह्यावेळी आपण याचे प्रमाण वाढण्याचे वेगवेगळी कारणं आहेत. बऱ्याच वेळेला काय आहे, एकाकीपणा येतो, बऱ्याच वेळेला दुष्काळ पडतो, बऱ्याच वेळेला मोठं संकट येत असतात किंवा बऱ्याच वेळेला आपला जवळचा नातेवाईक वाढतो किंवा अशा रीतीने किंवा बऱ्याच वेळेला व्यसनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेलं आहे. काय दारू, अफू, गांजा, चरस किंवा बऱ्याच वेळेला मोबाईलचं सुद्धा व्यसन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर अशा रीतीने आपला हा भारत देश हा युवकांचा देश आहे. तर या युवकांना मानसिकदृष्ट्या सबळ करणं ही अत्यंत काळाची गरज आहे. तर मी तुम्हाला या कामाच्या ठिकाणी सुद्धा ही जनजागृती करतो. आपण सुद्धा असे काही आजार असले तर बुवा, बाबा, भगत यांना दाखवू नका. चांगले डॉक्टर असतील त्यांना दाखवा. काय मानसिकदृष्ट्या बरेच लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतात, तो एकाकी पडत असतो. तर अशा रीतीने आपण त्याच्याशी चर्चा करा. आपल्याला काही दुःख असतील ते दुःख सुद्धा आपण दुसऱ्याला शेअर करा, सांगत बसा. तर त्यामुळे आपलं दुःख सुद्धा कमी होईल. आणि अशा आजारामुळे बऱ्याच वेळेला आत्महत्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढत असतं. तर असे प्रकार आपल्या भारतात होऊ नये, महाराष्ट्रात होऊ नये. लोकांनी निरोगी आयुष्य जगावं. या हिशोबाने जागतिक आरोग्य दिवस साजरा होत असतो. तुम्ही
तुम्ही मला कामाच्या ठिकाणी वेळ दिला आणि मी मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती. नमस्कार. 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिवस. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे की लोकांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करणं. काय लोकांमध्ये एक आपल्याला त्यांचं आरोग्य निरोगी आरोग्य ठेवणं किंवा तणावमुक्त आरोग्य ठेवणं हा उद्देश त्यामागे आहे. बऱ्याच वेळेला आपण आपल्या आरोग्याला मला काही जे आपला असले आजार असले तर डॉक्टरांकडे दाखवत असतो किंवा त्याचे उपाय करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला मानसिक आजार झाला तर आपण सुद्धा मनाचे डॉक्टर असतात, सायकोट्रिक असतात किंवा सरकारचं सुद्धा हेल्पलाईन असते. त्यावेळेला आपण त्यांना सांगणं विचारणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. तर अशा रीतीने या भारतात हे मानसिक आजाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे आत्महत्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत असतात. दररोजच्या पेपरामध्ये बातम्या येत असतात. तर आपल्या घरातील असे कोणी लोक असतील तर त्याला आपण ओळखणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी संवाद करणं, त्यांचे विचार ऐकणं हे फार महत्त्वाचं काम आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला बऱ्याच वेळेला मानसिक आरोग्यामध्ये हे बरेच कारणीभूत असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला मोठं संकट येत असतात, बऱ्याच वेळेला दुष्काळ पडतो, बऱ्याच वेळेला आपलं पिकं वाया जात असतात. त्यामुळे मानसिक एखादी व्यक्ती हे होऊन जात असतो किंवा बऱ्याच वेळेला ड्रग्स किंवा व्यसनामुळे सुद्धा बरेच लोक या अशा स्टेपला मानसिक हे आरोग्याच्या स्टेपला जात असतात. ते बऱ्याच वेळेला आत्महत्येसारखे विचार करत असतात. तर अशा वेळी त्याला आपण त्या विळख्यातून बाहेर काढणं फार महत्त्वाचं काम आहे. आपल्या लोकांनी गावातील कुटुंबांनी विळख्यातून बाहेर काढणं हे फार महत्त्वाचं काम आहे. तर त्या हिशोबाने हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की या प्रमाण हे कमी होणं. आपला युवकांचा देश आहे महाराष्ट्र. तर आपले युवक हे सदृढ राहणं हे फार महत्त्वाचं आहे. तर त्या हिशोबाने आज आपण जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा साजरा करण्याचा एक आपण ठरवलंय. दरवर्षी 10 ऑक्टोबरला हा दिवस साजरा होत असतो. तुम्ही सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. असे काही आजार असले तर आपण दुसरे उपाय करू नका. एक बऱ्याच वेळेला करणी, भूत, भानामती किंवा बुवा, बाबा, भगत असं यांच्याकडे जात असतो. त्यांच्याकडे न जाता आपण हे सायकोट्रिक मनाचे डॉक्टर सुद्धा असतात, त्याकडे जा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पुनश्च मी तुम्ही व्यस्त समय शेतकरी लोकांनी मला दिला त्याबद्दल आपले आभार मानतो. तुम्हाला मानसिक आरोग्याबद्दल तुम्हाला धुळे तालुक्यातील काळखेडा येथे जमवाय मातेच्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील काळखेड येथे जमवाय मातेच्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जमवाय मातेची सन 2021 मध्ये स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून नवरात्रोत्सवात जमवाय मातेचा वर्धापन दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्त कसवे परिवारातर्फे नवरात्रीचे संपूर्ण 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी अनिल कचवे, छोटू पाटील, सचिन कचवे, सुधीर कचवे, जयदीप कचवे, प्रकाश कचवे, भूषण कचवे, उमेश कचवे, प्रशांत कचवे, वैभव कचवे, राहुल कचवे, भागवत कचवे, शांताराम पाटील, महेश कचवे, शिवाजी कचवे, भटू कचवे, सुरेश कचवे, सुदाम कचवे, उत्तम कचवे, प्रभाकर कचवे, मनोहर पाटील, संदीप पाटील, हर्षल बागुल आदी उपस्थित होते. श्री जमावे माता बंधारा निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या देवीची स्थापना 10/10/2021 रोजी झालेली आहे. तर दर सालाप्रमाणे आम्ही यावर्षी 4थं वर्ष असून दर सालाप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम राबत आहोत. या कार्यक्रमाला आम्हाला सरळ हाताने ज्या लोकांनी मदत केली आहे ते गाव जळगाव, कुसुंबे, काडखेडे, बोराडे व व्यारा, कुसुंबा, आंबा पिपरी, निजर इथे सर्व लोकांनी देणगी दिलेली व नातेवाईक बंधू जे आहेत काहीकडे येतील किंवा बाहेरगावची इष्ट मंडळी यांनी या भंडाऱ्यासाठी मदत केली आहे. तरी या लोकांचे आम्ही जमाय माता ग्रुप, कचवे बंधू आम्ही सर्व या लोकांचे आभार मानतो व यांनी आमच्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला येण्याची एवढी शोभा दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. देवपुरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे शिव फुले भीमयोद्धा कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन. धुळे गुरुद्वारा लगत सार्वजनिक शौचालय बांधण्याच्या कामाचा करण्यात आला शुभारंभ. मराठा सेवा संघाच्या वधूवर नोंदणीच्या भित्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रकाशन. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त अनिसतर्फे शेतकरी व शेतमजुरांना निंबुळ येथे करण्यात आली जनजागृती.
आणि काळखेडा येथे जमवाय मातेच्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.